उन्हाळ कांदा आहे मित्रांनो, गावठी कांदा. कलर साईज क्वालिटी बघू शकता. साईज याला कांद्याला आणि कलर एक साईज मध्ये. क्वालिटी बघू शकता कांद्याची. काय भाव गेले माऊली? 52. कुठला कांदा आहे आपला? मुलुकवाडी तालुका देवळा. देवळा तालुक्यातला माल मित्रांनो. क्वालिटी बघू शकता कांद्याची, सुपर क्वालिटी मध्ये. 12-52 ठीक आहे. 1250 रुपये. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मसीट यूट्यूब, इंस्टा आणि फेसबुकवरती स्वागत करतो. मित्रांनो, आज तारीख आहे 28 फेब्रुवारी 2026 वार शनिवारी. सकाळचे वाजले जवळपास आता 10. आपण आहोत पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये. दररोजच्या प्रमाणे कांद्याचा लाईव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो, आवक आहे त्याच परिस्थितीत आहे. 700 ते 800 नागांमध्ये आवक आहे, परंतु बाजारभावात आज थोडाफार बदल झालाय. उन्हाळ कांद्याचे पण बाजारभाव घेतले मित्रांनो. सुपर क्वालिटी उन्हाळ कांद्याला आणि ॲव्हरेज क्वालिटीचा मीडियम साईजचा, कलर थोडा कमी किंवा मोठा मीडियम जो कांदा आहे त्याला बाजारभाव काय भेटले. आणि सुपर क्वालिटीचं चांगला म्हणजे सुपर पण नाही म्हणता येईल, एक मीडियम क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारचा जो दर्जेदार माल आहे त्याला बाजारभाव काय भेटले उन्हाळ कांद्याचे. त्यानंतर लाल कांद्याचे बाजारभाव संपूर्ण ट्रॅक्टरमध्ये आपण घेतले. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व क्वालिटीचे बाजारभाव कळतील. तर मित्रांनो, चॅनलला जर अजून फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून उद्याचे येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोमवार दिनांक 2/3/2026 रोजी होळी असल्या कारणाने कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत कांदा निलाव हा फक्त एकच पारगी राहील आणि दुपारच्या सत्रात बंद राहील. ही सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी. आणि मंगळवार दिनांक 3/3/2026 रोजी धुलीवंदन असल्या कारणाने कांदा निलाव हा बंद राहील, पूर्ण दिवस बंद राहील. याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. ओके, धन्यवाद. ट्रॅक्टर मधील कांदा लिहिला मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता, साईज चांगली, एक साईज मध्ये, कलर चांगला आहे कांद्याला. क्वालिटी बघू शकता कांद्याची. 45-50 प्लस साईज येईल. किती गेला? 1013. कुठला कांदा आहे काका आपला? शिंदवडचा कांदा 1013. कसं काय आजची परिस्थिती, कसं काय आज कमी? ठीक आहे, धन्यवाद. उन्हाळ कांद्याचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता, एक उन्हाळ कांदा आहे, एकच नग आहे. काय भाव गेला माऊली आज? 850. कुठला कांदा आहे आपला? खडक आमचा कांदा आहे, 850 रुपये गेलाय. कधीची लागवडी होते? दिवाळीच्या आसपासच्या लागवडी. कस काय वाटतं कांदा ॲव्हरेज बरं निघते का पहिले? भाव नाही काही, 850 मध्ये काहीच भाव नाही आता ताज्या कांद्याला नवीन. बरोबर आहे. लालचे संपले का तुमचे? आता सुरुवात झाली का टप्प्याटप्प्याने? ठीक आहे, चालतंय. कोणतं बियाण्याचं लावलं ते? 1414 रुपये झालं मित्रांनो. सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे, लाल कांदा आहे, एक साईज मध्ये. क्वालिटी बघू शकता. 1414 रुपये. कुठला कांदा काका आपला? खेलदारी. कोणतं बियाणं आहे आपली? काल परवा हाच भाव गेला होता का कमी जास्त होता का? बरं, आज 1414 गेला. ओके, धन्यवाद. नाही का? 1100. क्वालिटी बघू शकता मित्रांनो, मोठ्या साईज मध्ये कांदा आहे. क्वालिटी बघू शकता कांद्याची. लाल कांदा 11 किती? पूर्ण 1100. कुठला कांदा आहे काका आपला? खेलदारी. ठीक आहे, 1100 रुपये. किती गेला माऊली आपला? 855 रुपये. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. क्वालिटी बघू शकता, मोठा मीडियम कांदा आहे. 855 रुपये. खडक जाम 852. क्वालिटी. कुठला कांदा आहे दादा आपला? शेलुपुरी. ठीक. 841 रुपये. कुठले दादा कांदे? खडक जाम 841 रुपये. 870 रुपये. मोठा मीडियम आहे. क्वालिटी बघू शकता, ॲव्हरेज मध्ये 870 रुपये. गाव कोणतं आहे दादा? लाल कांदा आहे मित्रांनो, एक साईज मध्ये कांदा. क्वालिटी बघू शकता, सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे, एक साईज मध्ये. काय भाव झाला दादा आज? 1252. काल किती झालं होतं? 1151. ठीक आहे, आज चांगला गेला थोडा. 100 चांगला गेला. 100 चांगला गेला. त्यांचं म्हणजे क्वालिटी दर्जा चांगला आहे. क्वालिटी चांगली नाही. दररोज म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टर बघतो माय मध्ये 1400 पर्यंत गेला होता एक दिवस. नाही खरंच आहे ते, सांगा बरोबर. या भावात तर नाही परवडत, पण आताच्या मार्केट परिस्थितीनुसार भाव त्यांचं बरोबर. 550 हलके माल कमी काढले, 700 पासून काढले. सरासरी 2500 ते 2000 इतका पाहिजे. बरोबर. आजच्या मिनिटाला जर म्हटलं खर्च किती, मजुरीचा खर्च हिशोबच लागत नाही याला. कमीत कमी 2022 रुपये मार्केट विकला पाहिजे. बरोबर. बरोबर. अहो खर्चच लय अवघड झाले हो. म्हणजे मजुरी त्याच्यानंतर 2200 रुपये गुन्हे जाईल. 14,000 बिघ्याचा खर्च. नाही बिघ्याचा खर्च एवढा नाही. बिघ्याचा 40,000 रुपये खर्च आहे. बरोबर. याचे कोदे भाव काढायचे, कापायचे, लावायचे. बरोबर. असं
ठीक आहे. उन्हाळ कांदा कुठले तुम्ही? उन्हाळ कांद्याची काय परिस्थिती तिकडे? मागच्या 2-4 दिवस आहे ना बरी होती मार्केट. आज तर 850 नाही नाही का आता कधी चालू होतील बुवा असं? महिन्यात चालूच होती. चांगलं बऱ्यापैकी चालू आहे. कसं काय कांदा चांगला आहे? कांदा चांगला आहे पण मग लागणी मागं पुढे थोड्या यालाच भाव नाही तेव्हा काय वाटतं पुढं काय? हिशोब अवघडच आहे कारण शेती सरकारनं काहीतरी असं नियमून द्यायला पाहिजे. आम्ही फिक्स भाव असं करतो ना. हमी भाव द्यायला पाहिजे. हा, आम्ही भाव द्यायचं नाही वेट वगैरे सारखं आम्ही काम करायचं शेतकऱ्यांना यांनी ठरवून द्यायचं. बरं. पण आम्हाला रोजंदारीप्रमाणे पैसे दे. रोजगार हमी वरते ना ते कामं केले ते परवडलं शेतकऱ्याला. आता अशी परिस्थिती बरोबर. बरोबर आहे. रोजंदारीचे तरी फिक्स राहतो त्याला 2 रुपये मिळतात. आम्ही हे करून आम्हाला मिळत नाही. त्यापेक्षा या बाजारभावाचं झालं पण निसर्गाशी खेळावं लागत नाही. आजही किती बाजार किती बाजार बरोबर आहे. वातावरण बदलून जाते इतक्यात पावडर मारावं लागत. विषयच नाही राहिला. बरोबर आहे. काही नाही थोडंसं लक्ष दिलं तर काहीतरी शेतकरी पोरं आता लक्षात सोडून हे ना दुसरं काहीतरी मग प्रकार घडत राहील. काय करणार आहे ते तरी? बरोबर आहे. काय काही खरं नाही बुवा. ठीक आहे, आता चालेल. चाललं तर समाधान. 950 गेला का? 1000 रुपये. काय म्हणते? 1000 रुपये तरी अनुदान द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. बरोबर आहे. याच्यामध्ये काय होणार? 800 700 खर्च येतो कांद्याला. 16 रुपये खर्च आहे किलोला. आणि भाव काय जातो? 9 जातो 9 रुपये 8 रुपये 6 रुपये पण जातो. कुठला कांदा आहे आपला? पण शेतकऱ्यांचं मरण आहे. वावीचा कांदा आहे. किती राहिला शिल्लक? किती राहिला अजून? काय आता संपले आता काय. संपलेच बस. सरासरी काय बाजारभाव भेटला यावर्षी? सरासरी काय 800 रुपये. परवडला का मग बाजारभाव? काय परवडणार 800 रुपये. उत्पादन खर्च तरी मजूरी सुद्धा निघणार नाही त्याच्यामध्ये. तुमच्या मजुरी खताचे भाव आज बिसलरी बॉटल 20 रुपयाला भेटते आणि कांदे 7 रुपये किलो विकत. अवघड परिस्थिती. शेतकऱ्यांची परिस्थिती. अवघड परिस्थिती. चला काय भाव झाला? 1051 रुपये. कुठला कांदा आहे आपला? वडाळी भुईचा आहे. ठीक आहे. 1051 रुपये. कोणतं बियाणे का काय? येईल काय भाव गेली का? 780. 800ला 20 रुपये कमी. कांदा क्वालिटी मीडियम साईज मध्ये. कुठले काका कांदे? शिंदे. बरं 800 रुपये. 800. कुठला कांदा आहे दादा? देवरगावचा कांदा आहे मित्रांनो. 800 रुपये झाला. 8 रुपये किलो. कुठले आणि कसं काय परिस्थिती दादा आजची? अवघड आहे. किती राहिलं शिल्लक अजून? अजून सुरुवात आहे. सुरुवात आहे. सुरुवातीलाच असं झालं. अवघड परिस्थिती. ठीक. 851 गेला. एक साईज मध्ये गोल्टा आहे. गोल्टाच म्हणता येईल याला. ठीक आहे. ओके. आमचाच आहे ना. काय भाव गेले? ती काय 850 गेला 850. कुठले कांदे आपले? कानमध्ये कानमंडळीची. कसं काय परिस्थिती? परवडतोय का कांदा? परवडत किती पाहिजे होता सरासरी आतापर्यंत बाजार? बाजार साधारण 2000 तरी पाहिलं होता. बरोबर. म्हणजे थोडं परवडलं. मग काय मागणी राहील का सरकारकडे? तुमची काय मागणी आहे का? अपेक्षा करून की सगळं बंद राहिलं. अपेक्षा काय ठेवणार आता? अपेक्षा ठेवण्याचा उपयोग नाही भाऊ. भेटते नाही. उन्हाळ कांदा आहे का आपल्याकडे? उन्हाळ कांदा नाही. पाणीच नाही तेव्हा काय उन्हाळ कांदा हेच एकच पीक राहत फक्त. ओके चालेल. चला धन्यवाद. 741. कुठले कांदे? भाटगाव. ओके. 702. लालचाच आहे ना? लालचाच कांदा आहे मित्रांनो. 702 रुपये झाला. कांदा क्वालिटी बघू शकता. कुठले दादा कांदे आपले? मालसाने. काय गेला काका? 1101. मोठ्या साईज मध्ये कांदा आहे. लाल कांदा. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठला आहे दादा कांदा आपला? पालखेड. 980. 1000ला 20 रुपये कमी. मोठा मीडियम कांदा आहे. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठले कांदे आहे दादा आपले? पालखेड. 961. 961 रुपये. कुठला कांदा आहे? मिरची पालखी. मिरची पालखी. 823. ठीक आहे. 823 रुपये. लालचाच आहे. ॲव्हरेज क्वालिटीमध्ये. थोडा वलसर कांदा आहे मीडियम साईजमध्ये. गाव कोणतं? वडाळी का? 880. 880 रुपये. मीडियम साईजमध्येच क्वालिटी बघू शकता. ॲव्हरेजमध्ये 880 रुपये. वडाळी भुई. 1000. कुठला कांदा काका? वडाळी भुईचा कांदा आहे मित्रांनो. 1000 रुपये. कसं काय परिस्थिती आज? आहे तीच आहे का काही बदल? थोडं काही बदल असं वाटतं का नाही आता इकडून? किती राहिला कांदा शिल्लक अजून? शेवट झाली. आता काही बदलणार नाही. हाय तीच परिस्थिती राहील. शेतकरी सुखी आता. या बदलू नाही काय अजून होणार बदलू आहे? नाही काय होणार नाही. बरोबर आहे की नाही? काहीला मस्त पैसे पण काहीला खावत नाही. किती गेला माऊली? 900 रुपये. कुठला कांदा आहे दादा? खडक. 700. मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. लालचाच आहे. क्वालिटी बघू शकता. 700. कुठला आहे काका कांदा? वडाळी बी. बरं. कस काय परिस्थिती? बोला ना. 1040 रुपये गेलाय मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता. 1040 रुपये. कलर क्वालिटी बघू शकता. खडक. 11 पूर्ण. 1099 का?
बर 1099 झाला. कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो 1100 जवळपास. कुठले दादा कांदे? काल होते का? काल काय भाव गेले? ठीक आहे, आज 1100 घ्या. ठीक, धन्यवाद. 1161. ठीक आहे, 1161 रुपये गेला. 1161 रुपये. साईज बघू शकता 55+ साईज आहे. कांदा कलर मध्ये डबल पत्ती. खडक वजर का? 55. 1055 रुपये. क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर कलर मध्ये एक साईज आहे. कांदा क्वालिटी बघू शकता 55+. कुठले दादा कांदे आपले? बहादुरी. 882. 882 रुपये. मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता 882 रुपये. कुठले माऊली? बहादुरी. बर ठीक. 936 रुपये. गरवा आहे गावा वाळलेला कांदा आहे मित्रांनो 936 रुपये झाला. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कानमंडळ एक दादा 901 रुपये. गाव कोणतं आपलं? बहादुरी. 1111. गोळा माल मित्रांनो सगळं 1111 रुपये लाल कांद्याचा. क्वालिटी बघू शकता 1111 रुपये. कुठले दादा कांदे? 1012. 1012 रुपये. का काही लालचा कांदा आहे मित्रांनो मीडियम मिक्स आहे क्वालिटी मध्ये. काय भाव झालं? 990. ठीक. 456 रुपये. गोल्टी. कुठली दादा? पूर्ण 1100 रुपये. सिंदवडचा कांदा आहे. बरं कस काय परिस्थिती काका? किती जायला पाहिजे होता? पावती भेटली नाही अजून. 976 रुपये. मीडियम साईज मध्येच आहे. क्वालिटी बघू शकता लाल कांदा 976 रुपये. कुठले काका? गुराळे. काय गेले डोकळे साहेब? लालचाच आहे मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये. किती गेला डोकळे साहेब? 12-16. कुठला कांदा दादा आपला? बहादुरी. ठीक आहे 1216 रुपये. सुपर क्वालिटी मध्ये. हे आहे का? कोणतं बियाणं आहे काका आपले? बियाणं कोणतं बियाणं? आपलं ते 440. बरं ठीक आहे. 830 रुपये. 830. मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी 830 रुपये कांदा. ठीक आहे. खडक जाम का? 1070. 1070 रुपीज. 1070 रुपये. ठीक आहे. कुठला कांदा माऊली? गुराळ. 891 रुपये झालाय मित्रांनो हा कांदा. क्वालिटी बघू शकता 891 रुपये मीडियम साईज मध्ये. कुठले काका? खडक जा.